स्पीड आणि वेलोसिटीचा फॉर्म्युला बघा. आता हे दोन वस्तू आहे. कसं आता समजा मी याची आणि याची रेसिंग लावली, याची आणि याची काय लावली रेसिंग लावली. ठीक आहे. मी म्हणेन इथून इथपर्यंत जायचंय. कुठपर्यंत रेसिंग आहे रे? तुम्ही आणि आपण काय लावू टाइम. आपण काय लावू नीट लक्ष द्या. हा आता मी म्हणेन 1 म्हणा 1 2 3 स्टार्ट. कोण जिंकला? बरोबर आहे. हा हारला. आता आपण काय केलं रे? दोघांची काय लावली रेसिंग. तो सगळ्यात पहिले आपल्याला काय माहिती पाहिजे रे? काय माहित पाहिजे? काय माहित पाहिजे आपल्याला? रेसिंग लावायसाठी काय माहित पाहिजे आपल्याला? कुठून कुठपर्यंत धावायचं आहे काय माहिती? डिस्टन्स. काय माहित पाहिजे? डिस्टन्स माहित पाहिजे. कुठून कुठपर्यंत धावत आहे? 1 किलोमीटर धावत आहे की 100 मीटर धावत आहे? आणि दुसरं काय माहित पाहिजे? ते डिस्टन्स किती टाइम मध्ये कव्हर करायचं आहे. येस ऑर नो? आपल्या मताने किती वेळ धावत राहा असं आहे का? म्हणजे आपल्याला दोन गोष्टी माहिती पाहिजे. कोणत्या बोला? आणि टाइम. बोला डिस्टन्स आणि टाइम. म्हणजे याचा अर्थ जर एक्झाम मध्ये आला की व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ स्पीड, तर तुम्हाला माहिती पाहिजे आता की सर स्पीडचा व्हेरी गुड शाबास बेटा. स्पीडचा फॉर्म्युला म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम. व्हेरी गुड. डिस्टन्सला आपण मोजतो मीटर मध्ये. कशात मोजतो? टाइमला मोजतो सेकंड. याचं युनिट झालं मीटर पर सेकंड. सेम वेलोसिटी. सेम काय? तर वेलोसिटीचा पण फॉर्म्युला काय? इथे डिस्टन्स आहे तर इथे काय वापरायचं? डिस्प्लेसमेंट. काय वापरायचं? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सेम मीटर पर सेकंड. समजलं सगळं? कसं वाटतं? इझी होतं.